आणि आज या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला माहिती मिळणार आहे की जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली असेल तर तुम्हाला एमपीएससी किंवा यूपीएससी ची परीक्षा देता येते का, म्हणजेच तुम्हाला स्पर्धा परीक्षा देता येईल का। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली आहे का, किंवा तुम्हाला मुक्त विद्यापीठातून पदवी घ्यायची आहे का, म्हणजेच तुम्ही मुक्त विद्यापीठातून पदवी घेण्याचा विचार करत आहात का। तर मित्रांनो, त्याआधी हे जाणून घ्या की तुम्हाला एमपीएससी किंवा यूपीएससी ची परीक्षा देता येईल की नाही। तर मित्रांनो, आता सर्वात पहिला मुद्दा असा आहे की जर तुम्हाला एमपीएससी किंवा यूपीएससी द्यायची असेल तर तुमची डिग्री म्हणजेच ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे। मग ते बीए, बीकॉम, बीएससी, इंजिनिअरिंग, एमबीबीएस काहीही असू शकते। मग आता प्रश्न निर्माण होतो की जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून बीए, बीकॉम, बीएससी केलेलं आहे तर तुम्ही एमपीएससी किंवा यूपीएससी ची परीक्षा देऊ शकता का। तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरी तुमची पदवी, तुमचं शिक्षण मुक्त विद्यापीठातून घेतलं असेल तरीही तुम्ही यूपीएससी ची किंवा एमपीएससी ची परीक्षा देऊ शकता। मग मित्रांनो, काही विद्यार्थी असे प्रश्न विचारतात की सर, आम्हाला डिग्रीला म्हणजेच पदवीला कमी गुण किंवा कमी टक्के म्हणजेच कमी पर्सेंटेज मिळाले असतील तर आम्हाला परीक्षा देता येईल का। अरे भाई, परीक्षा देण्यासाठी तुझं डिग्री पास असणं आवश्यक आहे। तुला टक्के काठावर पास इतके असले तरीही चालतील, किंवा पास झालो बस झालं यातलाही तू असेल तरीही काही हरकत नाही, तू परीक्षा देऊ शकतो। म्हणजे तुला डिग्रीला कमी गुण असले तरीही तू परीक्षा देऊ शकतो, फक्त तू डिग्रीला पास असायला हवा। मंडळी, 12वीचे असे काही विद्यार्थी असतात जे घरच्या हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे डिग्रीसाठी मुक्त विद्यापीठात ऍडमिशन घेतात आणि घरीच 3 वर्ष एमपीएससी यूपीएससी ची तयारी करतात। यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर हे विद्यार्थी पण स्पर्धा परीक्षा पास करतात। आणि मी तर म्हणतो, ज्यांची मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची ऐपत नाही, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शिकण्याची ऐपत नाही, त्यांनी स्वप्न मोठी ठेवली पाहिजे। जसं की स्पर्धा परीक्षा पास करीन आणि त्याच कॉलेजमध्ये प्रमुख अतिथी म्हणून भाषण करेल जिथं मी ऍडमिशन घेऊ शकलो नाही। मला सांगायचं हे आहे की तुम्ही मुक्त विद्यापीठात ऍडमिशन घेतली आणि घरी राहून अभ्यास केला तरीही काही हरकत नाही। तर मंडळी, आता तुमच्या मुक्त विद्यापीठवाल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की सर, तुमच्याकडे एखादं उदाहरण आहे का की कोणीतरी मुक्त विद्यापीठातून शिकलं आणि IAS झालं। मित्रांनो, अशी कित्येक माणसे आहेत ज्यांनी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि स्पर्धा परीक्षेचं कंबळलं मोडलं, म्हणजे स्पर्धा परीक्षा पास केली। तुम्ही IAS रमेश घोलप यांचं नाव ऐकलं आहे का? ऐकलंच असेल। यांचं शिक्षण मुक्त विद्यापीठातून झालेलं, सध्या ते IAS आहेत। अशी बरीच उदाहरणे तुम्हाला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। तुम्ही मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊनही स्पर्धा परीक्षा देऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा। धन्यवाद।